गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. हाय, मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल अकॅडमी या चॅनलवर. तर आजचा जो व्हिडिओ घेऊन आली आहे तो आहे रेल्वे भरतीबद्दल. जे एनटीपीसीने जाहिरात काढली आहे ते जाहिरात आपल्याला कालच्या डेटमध्ये पाहायला मिळाली आहे आणि त्याची अर्ज प्रक्रिया म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे. ठीक आहे, तर 14 सप्टेंबर पासून तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्ही आज जर हा व्हिडिओ पाहत असेल, समजला असेल तर तुम्ही नक्की उद्या परवामध्ये फॉर्म भरून टाका. शेवटच्या तारखेची वाट बघू नका. ठीक आहे, कारण एनटीपीसीने जी मोठी जाहिरात काढली आहे ती आहे 8113 पदांची आणि अगदी सोपा. याला गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणण्याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे. तर शेवटपर्यंत हा नक्की व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की याला गोल्डन अपॉर्च्युनिटी का म्हणण्यात येत आहे. ओके, जसं विघ्नहर्ता म्हणून ओळखत असणाऱ्या बाप्पांचं जसं आगमन झालं आहे तसं शिक्षक भरती असू द्या किंवा एनटीपीसी हे सगळे रिक्रुटमेंट निघायला लागत आहे आणि यांचे रिझल्ट देखील लवकरच लागणार आहेत. ओके, तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहून घेऊया की काय आहे. ठीक आहे, सर्वात पहिले तर परीक्षा कोण घेत आहे तुम्हाला सांगेल की एनटीपीसी जी आहे ही परीक्षा असणार आहे टीसीएस ही घेणार आहे. त्याच्यासोबत जर पुढे वळलो तर पहिले तुमची पूर्व परीक्षा असणार आहे. ठीक आहे, पेपर 1 जो असतो तो तुमचा पूर्व परीक्षा असणार आहे. त्याच्यानंतर तुमचा 1 ते 1.5 महिन्याच्या गॅप नंतर मेन पेपर असेल. ओके, तर सर्वात मोठा फायदा आपल्याला माहित असते की हा हिंदी किंवा इंग्लिश मध्ये पेपर असतो, पण ह्या वेळेस सर्वात मोठं जर आहे तर मराठी माध्यम दिलेलं आहे. ठीक आहे, मराठी मध्ये हा पेपर असणार आहे. तर माध्यम जे आहे, लँग्वेज जे आहे, ज्यांची मराठी आहे त्यांना लगेच सोपं जाणार आहे. तर त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. काय असणार आहे याच्यामध्ये? गणिताचे 30 प्रश्न असणार आहेत, बुद्धिमत्तेचे 30 प्रश्न असणार आहे आणि जीके चे तुम्हाला 40 प्रश्न असणार आहे. तर बघू शकता तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता. ठीक आहे, तर गणित आणि बुद्धिमत्ताला जर पाहिलं तर 30 आणि 30 तुम्हाला 60 क्वेश्चन्स मिळणार आहे. एका क्वेश्चन साठी 1 मार्क आहे. ओके, तर तुम्हाला हे माहित असू द्या. आणि जीकेचा म्हणजे तुम्हाला यामध्ये मराठी करण्याची गरज नाही, इंग्रजी देखील करण्याची गरज नाही, अनसीन पॅसेज, सीन पॅसेज हे देखील करण्याची गरज नाही. फक्त आणि फक्त तुमचं गणित चांगलं असेल, बुद्धिमत्ता चांगलं असेल, यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की हा फॉर्म भरा. तर पूर्व पेपर झाल्यानंतर तुम्हाला मेन पेपर द्यावा लागेल, म्हणजे मुख्य परीक्षा आपण म्हणतो. याचं माध्यम बघा, याचं सुद्धा माध्यम मराठीच दिलं आहे. तर ही एक अपॉर्च्युनिटी आहे मराठी माध्यमच्या लोकांसाठी. कारण आर्ट्सचे जे आहे कॅन्डिडेट त्यांचा कल खूप जास्त कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कडे वळण्याचा आहे. तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, कुणीही मिस करू नका. तर पेपर 2 मध्ये आहे. तर तुमचा जो मुख्य पेपर आहे काही दिवसानंतर होतो, 1-2 महिन्याच्या गॅप नंतर. त्यामध्ये गणिताचे 35 प्रश्न विचारले जातील, बुद्धिमत्तेचे 35 प्रश्न आहे आणि 50 प्रश्न तुम्हाला जीकेचे असेल. म्हणजे विषय तरी किती आहे? सर्वात कमी विषय असणारे फक्त आणि फक्त तुम्हाला 3च विषय हाती घ्यायचे आहेत. ठीक आहे, याच्यासाठी 3 विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला ही एक्झाम तुम्ही सहज पास होऊ शकता. जर इथे वेटेज बघितलं 35 आणि 35 जर आहे तर 70 तुम्हाला जे आहे ते गणिताचेच प्रश्न मिळत आहे. ठीक आहे, तर माझे लाईव्ह लेक्चर्स 2 वाजता तुम्हाला फ्री मध्ये बघायला मिळेल. जर गणिताची कोणाला काही भीती वाटत असेल तर ते फ्रीचे लेक्चर्स बघू शकता आणि नंतर आपला क्लास वगैरे तुम्ही जॉईन करू शकता. ओके, परीक्षा फी काय असेल? परीक्षा फी जर पाहिली तर फक्त आणि फक्त 500 रुपये फी आहे. आणि तुम्हाला गोल्डन अपॉर्च्युनिटी परत सांगायचं आहे, तर परीक्षा झाल्यानंतर त्यातील 400 रुपये तुम्हाला जे आहे तुमच्या अकाउंट मध्ये वापस मिळणार आहे, म्हणजे रिफंड होणार आहेत तुम्हाला. ठीक आहे, परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला रिफंड आहे. म्हणजे आपल्याला या परीक्षेसाठी फक्त आणि फक्त 100 रुपयेच पे करावं लागत आहे ना. पहिले आपल्याला 500 रुपये पे करायचे आहे, पण नंतर आपल्याला पेपर झाल्यानंतर 400 रिटर्न देखील मिळत आहे. तर 100 रुपयेच द्यायला लागत आहे. ओके, तर फक्त आणि फक्त जर कोणाची मॅथ्स आणि रिझनिंग वर पकड असेल तर त्यांनी नक्की हा फॉर्म भरा आणि या संधीचं सोनं करा. ठीक आहे, तर चला एक थोडक्यात सांगते फरक काय राहणार. पहिले तुमची पूर्व परीक्षा होईल. ओके, नंतर जी परीक्षा आहे तुमची त्याच्या 1 महिन्याच्या गॅप नंतर तुमची मुख्य परीक्षा घेतली जाईल. ठीक आहे, तर तुम्हाला यामध्ये असणार आहे 100 प्रश्न आहे, 100 गुण आहे. म्हणजे जेवढे प्रश्न तेवढेच गुण आहे, एकाला 1च मार्क्स आहे. ओके, मुख्य परीक्षेमध्ये काय फरक पडणार आहे? मुख्य परीक्षेमध्ये आहे 120 प्रश्न आहे, 120 गुण आहे. ओके, आता तुमचा प्रश्न असेल वेळ काय आहे, याला टायमिंग असणार आहे 90 मिनिटे. ओके, आणि ह्या पेपरला सुद्धा सॉल्व करायला तुम्हाला 90 मिनिटाचं आहे. ओके, निगेटिव्ह मार्किंग नक्की आहे तुमची, याला 1/3 निगेटिव्ह मार्किंग जाणार आहे. ओके,
तर तुम्हाला पेनल्टी बसणार आहे जर तुमचं चुकलं उत्तर तर, पण कुणा एवढी भीती नका बाळगू, कारण की ही खूप चांगली संधी आली आहे. फक्त 3 विषयाचा अभ्यास करा आणि 2 पेपर दिल्यानंतर पूर्व पेपर द्यायचा आहे तुम्हाला, नंतर मुख्य पेपर द्यायचा आहे आणि तुम्ही पास होऊ शकता. ओके, नक्की पॉझिटिव्ह विचार करा आणि संधीचं सोनं करा आणि नक्की हा फॉर्म भरा. लवकरात लवकर फॉर्म भरा. शेवटच्या डेट पर्यंत वाट बघण्याची काहीही गरज नाहीये. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.